सरांसाठीचे प्रश्न आहेत की EVM हॅक होतं का आणि वयाची अट 18 वर्षाची 21 वर्ष मतदानासाठी करावी का? टेक्निकल गोष्टी काही विचारल्यात. मला वाटतं लोकशाहीचा जो मूळ गाभा आहे तो निवडणुका आहे आणि निवडणुका पारदर्शक न्याय्य पद्धतीनं आणि ॲक्युरेटली होणं ही खरी लोकशाहीची टेस्ट आहे. आणि त्या संदर्भातून तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे EVM बद्दल की EVM हॅक होतो का, किंवा बऱ्याच ठिकाणी पण वर्तमानपत्रात वाचतो की इकडं बटन दाबले की तिकडं मत जातं, अशा अनेक लोक बोलतात आणि जे पराभूत असतात ते जास्त बोलतात. त्यामुळे तो एक्सक्यूज आहे, कारण EVM काही बोलत नाही तुमच्याशी, त्यामुळे त्याच्या नावावर तुम्ही काही करू शकता. पण काही फॅक्ट्स आहेत ते सगळ्या मुलांनी लक्षात घेतले पाहिजे की EVM मशीन जे आपण डिझाईन केलेलं आहे त्याला जे कोडिंग देतो आपण ते कोडिंग फक्त एकदाच करता येतं. पुन्हा त्याच्यामधनं वी कॅनॉट राईट अनदर कोड ऑन दॅट. त्यामुळे जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये कोडमध्ये तुम्हाला बदल करायला पाहिजे. त्यामुळे कोडिंग तुम्हाला सेकंड कोडिंग करता येत नाही, यू जस्ट कांट. दुसरं जे आहे ते EVM मशीन जे आहे ते स्टँडअलोन मशीन आहे. ते कुठल्याही इंटरनेटला कनेक्ट करता येत नाही, वायरलेसला कनेक्ट करता येत नाही, कुठल्याही ह्याला कनेक्ट करता येत नाही. आणि हॅकिंगचा प्रश्न केव्हा निर्माण होतो, जेव्हा तुमची कनेक्टेड असता, तुम्ही यू आर कनेक्टेड टू इंटरनेट, त्यावेळेला हा प्रश्न येतात. त्यामुळे तोही प्रश्न नाही आहे. आणि म्हणून याच्यावर जेव्हा संशय निर्माण केले गेले त्यावेळेला इलेक्शन कमिशननी मध्यंतरी काही वर्षापूर्वी एक ओपन चॅलेंज दिला होता की कोणीही यावं आणि ते हॅक करून दाखवावं. दॅट वॉज ओपन चॅलेंज दॅट वॉज गिवन बाय द इलेक्शन कमिशन. आणि कोणीही पुढे आलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस केले की त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाने सुद्धा टेक्निकल टीम त्यांची प्रेझेंटेशन्स पाहिली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनीही निर्वाळा दिला की याच्यामध्ये कुठलाही इश्यू नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे एवढ्या टेस्ट होतात, त्याच्यातून हे गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खरं खात्री बाळगा की याच्यात काही वेडंवाकडं नाही आहे, काही करता येत नाही आहे. परंतु केवळ एखादी गोष्ट आहे याच्यापेक्षा ते परसेप्शनसुद्धा तसं असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर मलाच जर त्याच्याबद्दल शंका आली तर माझा विश्वास जर त्या ह्याच्यावर नसेल तर तोही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याची जाणीव आम्हाला पण आहे. आणि म्हणून याची प्रात्यक्षिकं खूप मोठ्या प्रमाणात होतात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दर पिरियॉडिकली काही महिन्यानंतर त्याचे फर्स्ट लेवल चेक्स होतात, त्याचे मॉक ड्रिल्स होतात. आणि ह्या मॉक ड्रिल्सला आपण सर्व पॉलिटिकल पार्टीजना त्यावेळेला बोलवतो आणि त्यांना 50-100 मतं टाकायला लावतो. आणि त्यांनी टाकलेली मतं आणि ॲक्च्युली रेकॉर्ड झालेली मतं आणि VVPATमध्ये आलेली मतं ही बरोबर तीच आहेत का नाही याची खात्री करतो. अशी खात्री आपण जेव्हा पोलिंग सुरू होतं, समजा 7 वाजता पोलिंग आहे तर 6 वाजता आपण हे करतो, 6 ते 7च्या दरम्यान. आणि अशा कुठल्याही पोलिंग स्टेशनमध्ये या डेटामध्ये फरक पडला आहे आणि म्हणून तिथलं इलेक्शन पुढे ढकललं आहे असं भारताच्या इतिहासामध्ये कुठेही झालेलं नाही. एवढी खात्री आहे. माझा तर याच्या पुढे जाऊन विचार आहे. इलेक्शन कमिशनला आम्ही एक प्रस्तावही दिलेला आहे त्याचा की प्रत्येक कॉलेजमध्ये हे मशीन प्रत्यक्ष घेऊन जावं आणि विद्यार्थ्यांना एक मॉक इलेक्शन म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी ते मशीन हाताळावं. त्याला ट्रेनिंग आम्ही देऊ आणि त्यांनी ते मतदान घ्यावं आणि ते मतदान प्रक्रिया कशी असते, ते ॲक्युरेट असते की नाही हे स्वतः तुम्ही पाहावं. अशा प्रकारचा एक माझा उपक्रम मी त्यांना सुचवलेला आहे. मला अपेक्षा आहे आणि अशी आशाही आहे की भविष्यामध्ये आपण मोठ्या मोठ्या संख्येने प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक कॉलेजेसमध्ये आपण जाऊ आणि त्या मशीनबरोबर आपण विद्यार्थ्यांच्या सोबत काही कार्यक्रम करू. मला वाटतं याची
जी जी त्याच्यातला अवेअरनेस होईल, तो अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. कारण दिशाभूल करणारी मंडळी वेगळी आहेत. ही तरुण मंडळी जी आहेत त्यांना जर पाहिल्यानंतर त्यांना लक्षात येतं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की असं असं होतं, त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे काय. त्यामुळे लोकांचा विश्वास कसा वाढेल त्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे आम्हाला, आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही नियोजन करतो आहे. सरांसाठीचा दुसरा आणि या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न असा आहे की शहरी भागातल्या मतदारांमधली जी मतदानाबद्दलची अनास्था आहे ती त्यांची लोकशाही आणि सांविधानिक मूल्यांबद्दलची पण अनास्था आहे का? मला वाटतं फार मोठी समस्या आहे. काल मी 2 कॉलेजेसमध्ये गेलो होतो. तोच मी इथं रिपीट करणार आहे थोडासा, आणि मग त्याचं रॅशनल तुम्हाला मी देतो आहे. मागं सगळी मुलं आहेत बघा. सगळ्या मुलांनी जे 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांनी फक्त हात वर करा. 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत किंवा 18 वर्षापेक्षा मोठे आहेत, जरा वर करा ना. अगदी असं का करताय? तसेच हात ठेवा. आता ज्यांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदणी केलेली आहे त्यांनीच फक्त खाली घ्या. हे प्रामाणिक लोक आहेत. आता हात तसेच ठेवा. ज्यांनी मतदान, तुम्हाला हात खाली घ्या. ज्यांनी मतदान यादीमध्ये नोंद केलेली आहे परंतु आणि एकदा कधीतरी मतदान केलेलं आहे, कुठेही असेल, ग्रामपंचायत असेल, कुठेही असेल, त्यांनी फक्त हात वर करा. मला वाटतं हा आरसा आहे. तुमची परिस्थिती तुम्हीच पाहिलेली आहे. मी ठाण्याच्या कॉलेजमध्ये गेलो होतो आणि त्याच्या वेळेला मी हा प्रयोग केला, तर सगळ्यांचे हात जसे तुम्ही वर केले तसे सगळ्यांचे वर होते. नंतर सगळे खाली गेले, 10-12 हात वर होते. आणि जेव्हा मी म्हटलं मतदान केलेले कोण आहेत ह्यात, तर 7-8 लोक मला त्यांनी हात वर केले होते. आणि त्यातले 3 हे दिव्यांग, म्हणजे काय म्हणतो आपण, ज्यांचं व्हिजन नाही, व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत, असे विद्यार्थी होते ते. म्हणून मला हा प्रश्न पडतो की जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत ते आपलं नाव नोंदवतात आणि मतदान करतात, आणि आपण एबल बॉडीड सगळे असून आपण का करू शकत नाही? हा प्रत्येकाला विचारण्याचा प्रश्न आहे. आणि लोकशाही जर मजबूत करायची असेल तर तरुणांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. 18-19 या वयोगटातली मुलं, जेवढी लोकसंख्या महाराष्ट्रामधली आहे त्याच्या 10% फक्त मतदार यादीमध्ये आहेत. 90% मुलं ह्या मतदार यादीच्या बाहेर आहेत. आणि ज्यांच्या हाती आपण देशाचं भवितव्य आहे अशी वल्गना करतो, त्या लोकशाहीमध्ये त्यांचा सहभाग किती आहे असा प्रश्न पडल्यानंतर एक खरंच चिंतेची गोष्ट मला वाटते. कुणीतरी मगाशी प्रश्न विचारला की शहरातल्या लोकांना संविधान जास्त कळतं आणि खेड्यात त्याचा हे नाही आहे. मला सांगायचं आहे तुम्हाला की शहरातलं मतदानाचं प्रमाण कमी आहे, 45 ते 55% आहे. खेड्यातलं मतदान सर्वाधिक आहे, आणि सर्वाधिक मतदान हे गडचिरोली जिल्ह्यातलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मतदान खूप होतं. म्हणजे शहर आणि खेडं ह्या संदर्भामध्ये तुम्ही बोलूच नका. आणि ही अनास्था काय आहे आणि ह्या अनास्थेचं परिणाम काय आहे हे जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये जागृती होणार नाही. आणि म्हणून सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहे. आणि मला अपेक्षा आणि आशा अशी आहे की हे काम आम्ही विद्यार्थ्यांसोबत करतो आहोत, ह्याचं हेच कारण आहे. आणि हीच आम्हाला आशा आहे की हेच तरुण मंडळी जेव्हा पुढे जातील त्यावेळेला काहीतरी होईल. एका कार्यक्रमामध्ये एकाने प्रश्न विचारला मला की सरपंच बाई होतात पण ते सगळे यजमानच बघतात, काहीच करू देत नाहीत तिला. मग त्याच वर्गातल्या मुलीला विचारलं की अशा काही मुली आहेत का या वर्गामध्ये की जे नवरा सांगेल तो ऐकतील, त्यांनी फक्त हात वर करावा.
म्हणजे पुढची जी पिढी आहे ती मोठी जागृत आहे एका बाजूला, खरं आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे, जो आपण पाहतो ते चित्र उद्या तेच असेल असं पण नाही. मला वाटतं हा आशावाद सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे. आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जर आपण मनावर घेतलं तर मला वाटतं हे मतदानाचं प्रमाण जे आहे, त्याची जनजागृती जी आहे ती मोठ्या प्रमाणात सहज होऊ शकते. आणि ती सुरुवात तुमच्यापासून आहे. थँक्यू.